नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी ॲडमिशन प्रोसेस अगदी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. मात्र या ठिकाणी तिसऱ्या कॅप राऊंडला, तिसऱ्या प्रवेश फेरीला स्टे मिळालेला आहे आणि त्यामुळं आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही डाऊट, शंका असतात त्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खास करून या ठिकाणी बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या जागा असतात. एक म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲडमिशन घेऊ शकता कॅप राऊंड थ्रू. कॅप राऊंडचा अर्थ असतो सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, अर्थात केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया. ऑनलाईन पद्धतीने तुमचा कॉलेजला नंबर लागू शकतो. मी यापूर्वी बऱ्याचदा अनेक जणांना सांगितलेलं आहे, तुमचे मार्क्स जरी कमी असतील तरी तुमच्या जवळच्या किंवा ज्या कॉलेजला तुमचा नंबर ऑनलाईन पद्धतीने लागू शकतो, ही शक्यता पहिली पडताळून पहा. ॲटलिस्ट पहिल्या दुसऱ्या कॅप राऊंडपर्यंत कट ऑफ किती क्लोज होतो पहा आणि त्यानंतर मग पुन्हा तुम्हाला जर मॅनेजमेंट कोटा, ज्याला आपण ऑफलाईन पद्धतीनं डोनेशन भरून ॲडमिशन म्हणतो, त्याच्यानंतर तुम्ही विचार करू शकता. त्या जवळच्या कॉलेजमध्ये कोणी ओळखीचं असेल तर त्या ठिकाणी चौकशी करून त्या पद्धतीनं तुम्ही विचार करू शकता. आता ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या जागा असतात, एक तर ऑनलाईन कॅप राऊंड प्रोसेस असते, दुसरी या ठिकाणी असते मॅनेजमेंट कोटा, अर्थात काही जागा संस्थेसाठी राखीव असतात मॅनेजमेंट कोट्यातून ज्या भरल्या जातात डोनेशन घेऊन, आणि थर्ड एक प्रकार असतो तो म्हणजे अगेन्स्ट कॅप. तर ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी काय आहेत, कशा पद्धतीनं ॲडमिशन प्रोसेस होते आणि त्या जागांसाठी तुम्ही कशा पद्धतीने विचार करू शकता, या सगळ्या गोष्टींबाबत आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर यापूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतर काही डाऊट उरले तर कमेंट करा. कारण बऱ्याचदा असं होतं की सर्व शंकांची उत्तरं ऑलरेडी व्हिडिओमध्ये दिलेली असतात, पण तुम्ही अगोदरच व्हिडिओ सुरू केल्याच तुमचा डाऊट कमेंट करता. खूप साऱ्या कमेंट आल्यावर प्रत्येकाला वैयक्तिक रिप्लाय देणं शक्य होत नाही आणि त्यामुळं माहिती ही ऑलरेडी सविस्तर दिली जाते. मला स्वतःची गॅरंटी आहे की कुठलाही यूट्यूबर एवढी डिटेल, सविस्तर आणि तुमच्या भल्याची माहिती देत नाही तेवढी मी देतो. कारण मला माहिती आहे, मला मी ज्यावेळेस 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी ॲडमिशन प्रोसेसमध्ये होतो, मी स्वतः माझ्या ॲडमिशनसाठी, तेव्हा मला जो त्रास झालेला तो तुम्हा सर्वांना होऊ नये, त्या अडचणी तुम्हाला येऊ नये म्हणून ॲडमिशन प्रोसेसची एक स्टेप मी डिटेल सांगत असतो. त्यामुळं तुमच्याकडून एवढंच सहकार्य अपेक्षित आहे की तुम्ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करत चला, माहिती पूर्ण पाहत चला आणि नंतर मग काही डाऊट असेल तर तो विचारत चला. ठीक आहे, जास्त वेळ न घालवता आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया. या ठिकाणी लक्षात ठेवा, पहिलं असतं एक ऑनलाईन ॲडमिशन, ज्याला कॅप राऊंड म्हणतो, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. समजा एखाद्या कॉलेजमध्ये जर 60 जागा असतील तर त्या 60पैकी बऱ्याचदा काय होतं, एक 45 किंवा 41 डिपेंड आहे कॉलेजवरती, काही ठराविक जागा कॅप राऊंडसाठी असतात, ऑनलाईन पद्धतीनं भरल्या जातात. विद्यार्थी ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेजचं नाव टाकतात, त्यांना ती जागा मिळाली तर या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं ती जागा भरली जाते. याला आपण कॅप राऊंड थ्रू म्हणतो. म्हणजे तुम्ही आता पहिला, दुसरा, तिसरा कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट होणार आहात तर तशा पद्धतीनं त्या जागा भरल्या जातात. आता दुसरा एक प्रकार असतो मॅनेजमेंट कोटा, ज्याला आपण ऑफलाईन ॲडमिशन म्हणतो. या ठिकाणी काय केलं जातं, सरकारनं त्या इन्स्टिट्यूटसाठी, प्रायव्हेट कॉलेजसाठी, संस्थेसाठी काही जागा राखीव ठेवलेल्या असतात, ज्या की ते संस्था त्यांच्या पातळीवरती डोनेशन घेऊन ऑफलाईन पद्धतीनं त्या जागा भरू शकतं. ठीक आहे, त्या जागा साधारणपणे 10 ते 15च्या दरम्यान असू शकतात. ठीक आहे, आता आणखीन एक प्रकार असतो ज्याबाबत बऱ्याच जणांना सविस्तर माहिती नसते, तो म्हणजे अगेन्स्ट कॅप. अगेन्स्ट कॅप काय असतं बघा. या ठिकाणी आता कॅप राऊंड सुरू आहेत, पहिला, दुसरा, तिसरा. तिसरा कॅप राऊंड झाल्यानंतर देखील काही कॉलेजेसमध्ये ठराविक जागा ही शिल्लक राहतात. मग साधारणपणे एक 3 जागा असतील, 4 जागा असतील, 5 असतील, व्हॉटेवर जेवढ्या जागा असतील त्या. तर कॅप राऊंड नंतर ज्यावेळेस काही जागा शिल्लक राहतात त्यावेळेस शासनानं काय सांगितलेलं असतं की कॅप राऊंड संपल्यानंतर जर काही तुमच्या जागा शिल्लक राहत असतील तर त्या जागा कशा पद्धतीनं भरायच्या असतात, त्यासाठी त्या कॉलेजला काय करायचं असतं, वर्तमानपत्र, न्यूजपेपरमध्ये किंवा कॉलेजच्या वेबसाईटवरती नोटीस काढायची असते आणि त्यामध्ये सांगायचं असतं की किती जागा शिल्लक आहेत आणि त्या सर्व जागा 1, 2 ते 3 दिवसामध्ये जशा पद्धतीनं कॅप राऊंड थ्रू जागा भरल्या जातात तशाच पद्धतीनं विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन मागवून त्या जागा भरायच्या असतात. आता हे झाले गव्हर्नमेंटनं सांगितलेली प्रोसेस. ही प्रोसेस मोस्टली गव्हर्नमेंट कॉलेज आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेजकडून फॉलो केली जाते. खाजगी संस्थांमध्ये ज्या काही जागा जर शिल्लक राहिल्या असतील तर ऑलरेडी त्यांच्याकडे बऱ्यापैकी एन्क्वायरी आलेल्या असतात आणि ते त्यांच्या पातळीवरती ते काही ना काही अमाऊंट घेऊन त्या जागा भरत असतात. आता ह्या गोष्टी त्या कॉलेज लेवलच्या गोष्टी आहेत. मी उघडपणे काय कसा प्रकार असतो सांगू शकत नाही, बोलू शकत नाही, कारण मलाही लिमिटेशन आहेत. तर ते त्या कॉलेजवरती, काही कॉलेजेस आहेत जे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहेत किंवा नामांकित कॉलेज आहेत, ते अगदी त्यांच्या कॅपराऊंड नंतर राहिलेल्या जागा देखील सेम कॅपराऊंडच्या प्रोसेस पद्धतीनं भरतात, अगेन्स्ट कॅपच्या जागा. पण काही कॉलेजमध्ये अगेन्स्ट कॅपच्या जागा देखील त्यांच्याकडे ज्या एन्क्वायरी आलेल्या असतात त्या ठिकाणी डोनेशन घेऊन सुद्धा भरल्या जातात. तर तो त्या कॉलेजचा प्रश्न आहे. मी फक्त काय गोष्ट असते ते तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर कुठला प्रकार असतो, पहिला कॅप राऊंड असतो ज्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरता, हे झाला कॅप राऊंड प्रकार. दुसरा प्रकार असतो मॅनेजमेंट कोटा.
अर्थात काय मॅनेजमेंट कोटा म्हणजे काय, कॉलेजला संस्थेसाठी काही जागा राखीव ठेवलेल्या असतात शासनाकडून, ते कॉलेज डोनेशन घेऊन जागा भरतं आणि त्यानंतर कॅपराऊंड नंतर जर देखील काही जागा शिल्लक राहत असतील तर त्या आपण अगेन्स्ट कॅप बोलतो. काही जण त्याला स्पॉट राऊंड देखील म्हणतात. गव्हर्नमेंट कॉलेज असतील किंवा गव्हर्नमेंट एडेड कॉलेज असतील तर त्या कॉलेजमध्ये देखील या जागा अगदी प्रॉपरली अगेन्स्ट कॅप भरल्या जातात. वर्तमानपत्रामध्ये जाहिरात टाकून विद्यार्थ्यांचे अर्ज मागवून ती प्रोसेस केली जाते. अर्थात आता या ठिकाणी कॅपराऊंड 3ला स्टे मिळालेला आहे. जोपर्यंत कॅपराऊंड 3 होत नाही तोपर्यंत कॅपराऊंड 3 नंतर किती जागा शिल्लक राहतात हे आपल्याला समजणार नाही. म्हणून कॅपराऊंड 3 होईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल आणि तिसऱ्या कॅपराऊंड नंतर जर काही जागा शिल्लक राहत असतील तर मग त्या अगेन्स्ट कॅप पद्धतीनं भरल्या जातात. शेवटी गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आणि अगदी अनएडेड कॉलेजला देखील शासनाच्या सूचना असतात की अगेन्स्ट कॅपच्या जागा वर्तमानपत्रामध्ये न्यूजपेपरमध्ये जाहिरात देऊन त्यासाठी अर्ज मागवून तशा पद्धतीनं भरल्या जातात. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जवळच्या कॉलेजमध्ये तुम्ही चौकशी करू शकता की ऑफलाईनच्या जागा किती मॅनेजमेंट कोट्याच्या आहेत. पण ते मॅनेजमेंट कोट्यामधून प्रवेश घेत असाल तर ते कॉलेज ओळखीचं असावं, कोणीतरी तुमचे संबंधित तिथं असावे. आणि जरी तुम्ही अगेन्स्ट कॅपचे देखील विचार करत असाल, स्पॉट राऊंड ज्याला काही जण बोलतात, गव्हर्नमेंट कॉलेज किंवा गव्हर्नमेंट एडेडसाठी, तर तुम्हाला लक्ष ठेवून राहणं गरजेचं आहे. संबंधित कॉलेजमध्ये त्या ठिकाणी चौकशी करणं गरजेचं आहे की किती जागा शिल्लक आहेत तिसऱ्या कॅप राऊंड नंतर. आणि लक्षात ठेवा, हा अगेन्स्ट कॅप जो प्रकार आहे ना, प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात इंडिव्हिज्युअली त्या कॉलेजच्या लेवलवरती होत असतो आणि एकाच वेळी तुम्ही सगळीकडे उपस्थित राहू शकत नाही. मात्र तुम्हाला जर जवळपास जे कॉलेज असेल तिथं तुम्ही चौकशी करून ही गोष्ट करू शकता. ठीक आहे. मला वाटतं खूप सविस्तर माहिती दिलेली आहे. एवढी डिटेल कोणी माहिती तुम्हाला यूट्यूबवरती या गोष्टी देणार नाही. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेतात त्यांच्याशी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.